बौद्ध मार्गाची सुरुवात दोन गोष्टींनी होते, त्रिसरण आणि पंचशील. त्रिसरण म्हणजे 3 रत्नांमध्ये आश्रय आणि पंचशील म्हणजे सदाचाराची 5 सूत्र. चला समजून घेऊया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणजे त्या पूजनीय अरहंत पूर्ण सम्यक बुद्धास मी नमस्कार करतो. ही पाली भाषेतील ओळ बौद्ध परंपरेत अतिशय पवित्र मानली जाते. कोणतेही प्रवचन, साधना किंवा बौद्ध ग्रंथाचे पठण सुरू करण्यापूर्वी ही ओळ उच्चारतात. यात बुद्धांच्या प्रमुख 3 गुणांना वंदन केले आहे. भगवंत जे करुणामय, पूजनीय आणि लोकांचे कल्याण करणारे आहेत. अरहंत ज्यांनी संपूर्ण राग, द्वेष, मोह यांचा नाश केला आहे. आणि सम्यक संबुद्ध म्हणजे ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्ध म्हणजे जागृत. बुद्धामध्ये आश्रय घेणे म्हणजे आपल्या जीवनात जागृती, करुणा आणि समजूत आणणे. धम्मं शरणं गच्छामि. धम्म म्हणजे सत्य आणि योग्य मार्ग. धम्मात आश्रय घेणे म्हणजे सत्य, समता आणि अहिंसेच्या मार्गावर चालणे. संघं शरणं गच्छामि. संघ म्हणजे सद्विचारी लोकांचा समूह. चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे म्हणजे आपणही चांगले बनतो. पंचशील म्हणजे जीवन चांगले करण्याची 5 सोपी सूत्र. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. प्राणी मात्रांना इजा न करण्याची प्रतिज्ञा. इजा फक्त हातांनी नाही, कधी शब्दांनी, कधी वागण्यातूनही होते. करुणा म्हणजे प्रत्येक जीवाबद्दल जबाबदारी. ज्यांचं मन करुणेने भरलेलं असतं त्यांच्या भोवती शांतता फुलत जाते. आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. चोरी न करणे, इतरांच्या हक्काचा आदर करणे. चोरी करण्यामध्ये फक्त वस्तू नाही, आपण कधी कोणाची मेहनत, वेळ, आदर हेही चोरतो. प्रामाणिकपणा म्हणजे मन स्वच्छ ठेवणं. जिथे इमानदारी असते तिथे भीती राहत नाही. कामी सुमिच्चाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. इंद्रिय संयमाची प्रतिज्ञा. अनैतिक वर्तन टाळणे, संबंधांमध्ये जबाबदारी आणि आदर बाळगणे. आपण हवं ते करतो पण गरजेचं विसरतो. संयम म्हणजे स्वतःला वाईट इच्छा आणि वाईट सवयींपासून जपणं. शिस्त आणि संयम मनाला मजबूत बनवतात. शांतता शिस्तीतूनच जन्मते. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. खोटं न बोलण्याची प्रतिज्ञा. खोटं बोललं की मन जड होतं, पण सत्य बोललं की मन हलकं होतं. सत्य फक्त शब्द नसतात, ते असतं आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब. सुरा मेरयमज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. नशा आणि व्यसनांपासून दूर राहणे, शुद्ध मन, स्वच्छ विचार आणि सजग जीवन जगणे. अशा प्रकारे त्रिसरण आपल्याला मार्ग दाखवतो आणि पंचशील आपल्याला चालायला शिकवतो. दोन्ही मिळून जीवन शांत, संयमी आणि जागृत करतात. नमो बुद्धाय.